गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ जोरात होते। भाजप, राष्ट्रवादी, जनता दल, काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विकास कामे करण्याच्या भूलथापा दिल्या। मात्र सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागातील समस्या जैसे थे। स्मशानभूमी रोड अभावी सुरगाणातील आदिवासी बांधवांना मरणानंतरही यातना सहन करावे लागत आहे। शनिवारी रोंघाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जांभूळपाडा येथे कल्पेश भोये वर्ष 22 या युवकावर भर पावसात ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ आली। राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या महापुरात सुरगाण्यातील आदिवासी बांधव बुडालाय। सुरगाणा तालुक्यात 61 ग्रामपंचायत असून गावे व पाडे मिळून 381 गावे व पाडे आहेत। यातील 140 ते 150 ठिकाणी स्मशानभूमी शेड नसल्याने उघड्यावर अंतिमविधी करावा लागतो। स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधी प्रसंगी अनेक संकटांना सामना करावा लागतो। काही ठिकाणी निधीचा अभाव तर काही ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा नसणे किंवा जागा असली तरी वन विभागाचा अडथळा अशा गोष्टींमुळे अडचणी येत आहे। काही ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही तर रस्ता असला तरी पावसाळ्यात पूर आला तर नदी पात्रातून मृतदेह नेण्याच्या घटना घडल्या। जिल्हा परिषदेच्या या वतीने अनेक गावांमध्ये अनावश्यक खर्च केला जातो। अनेक ठिकाणी कागदपत्री खर्च दाखवण्याचे प्रकार घडलेले आहेत। यामुळे अनेक ग्रामसेवकावर खाते अंतर्गत कारवाई झालेली आहे। हे प्रकार टाळून अत्यावश्यक असलेल्या स्मशानभूमी शेड बांधण्याची मागणी तालुक्यातील गावपाड्यातून होत आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बाबुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।